नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आजच्या रीडिंगचा विषय आहे सुख बरे दिन आयो रे भैया. म्हणजे तुमच्या सुखाचे दिवस आलेत आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने हे सुखाचे दिवस आलेत. तर दत्तगुरूच तुमच्या ह्या सुखाच्या दिवसामध्ये जिथं दुःखाचे दिवस होते, जिथं संघर्षाचे दिवस होते, जिथं कष्टाचे दिवस होते, त्या सगळ्या दिवसांमध्ये सुद्धा दत्तगुरू तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या आदेशाने, त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातला सगळा नकारात्मक जो प्रवास होता तो सगळा संपला. त्या सगळ्यावर पूर्ण पूर्ण विराम झाला, संपलं ते सगळं. पण आयुष्यात तुमच्या जे आलं ते आता म्हणजे ते सुख आले आणि त्या सुखाचे दिवस हे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आलेत. तर त्याच्यासाठी जो मेसेज आहे, काय आहे जे सुख आणि काय संघर्ष, काय याच्यातून तुम्ही पुढं आलेले आहात आणि या सुखाच्या दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काय तुम्हाला तुमच्यासाठी मेसेजेस असतील, काय गायडन्स असेल किंवा काय तुम्हाला सांगायचं असेल दत्तगुरूंना ह्या सुखाच्या दिवसांसाठी किंवा तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील, तर ह्या सगळ्या या रीडिंग्समधून आपण तुमच्याशी शेअर करतोय. तर बघूया. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बघूया आपण. ट्रस्ट सुख बरे दिन आयो भैया. काय सुखाचे दिवस आले तुमच्यावर, का आले हे सुखाचे दिवस? कारण विश्वास ठेवलाय तुम्ही, दत्तगुरूंवर विश्वास ठेवला, या परिस्थितीवर विश्वास ठेवला, या परमेश्वरावर विश्वास ठेवला. या सगळ्या जे जे बदल तुमच्यामध्ये होत आहेत, तुमच्यामध्ये जे बदल होत आहेत, जे परिवर्तन सगळं जे काय होते, नवीन काय काय घडतंय, त्यावर जो तुम्ही विश्वास ठेवलात, ज्या मार्गावर तुम्ही चाललात आणि त्यासाठीच जो तुमच्या विश्वासाचा इथं खरं तर विजय होते, म्हणूनच सुख आलं. किती पण तुम्ही काळभोर रात्रीमध्ये तुम्ही राहिला तरी सुद्धा त्या भगवंतावरचा जो विश्वास होता, दत्तगुरूंवरचा जो विश्वास होता, त्या विश्वासावर तुम्ही ठाम राहिला. त्या विश्वासाला तुम्ही कधी तडा जाऊ दिला नाही, त्या विश्वासाला कधीही तुम्ही हे केलं नाही. म्हणून हे सुखाचे दिवस तुमच्यासाठी आलेत आणि म्हणून शाबासकी देत आहेत दत्तगुरू तुम्हाला. कारण हे सुखाचे दिवस येण्यासाठी तुम्ही खूप मोठा संघर्ष सहन केलेला आहे. खूप मोठ्या संघर्षातनं तुम्ही बाहेर आलाय, खूप मोठ्या ह्याच्यात कष्टातनं तुम्ही बाहेर आलाय आणि ह्या कष्टातनं बाहेर आला म्हणूनच हा विश्वास जो तुमचा आहे, त्या विश्वासावर तुम्ही पुढं जाताय आणि पुढं गेलेले आहात. म्हणूनच हे सगळं तुमच्या आयुष्यात नवीन नवीन सुरू होते आणि हे सुख तुमच्या आयुष्यात येतं. हे सुख म्हणजे तुम्हाला नवीन दरवाजा तुमच्यासाठी भाग्योदयाचा उघडलेला आहे, त्याच्यासाठीचं हे सुख आहे. आणि हे सुख म्हणजे तुम्हाला नवीन कल्पना, नवीन जे विश्व आहे, नवीन जे अलौकिक एक विश्व आहे, त्या विश्वामध्ये तुम्हाला घेऊन जाणारा असं आहे, जे तुमच्यातली जी शक्ती आहे ते शक्ती बाहेर काढणारं असं हे विश्व आहे. आणि पेशन्स आणि तुमचा ट्रस्ट, तुमचा विश्वास आणि तुमचा संयम ह्याचा जो हे सुख तुमच्याकडे आले का, आले का सांगा? तुमच्याकडं तुमचा विश्वास आणि संयम या दोन्हीची सांगड तुम्ही घातल्या. ह्या दोन्हींच्या सांगड जी तुमच्या आयुष्यात झाली, हे दोन्ही तुम्ही जे केलं, ह्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जे सगळं सुख यायला लागले किंवा आले, हे सुख तुम्हाला जग लाख तुम्हाला म्हणत असेल एवढं सुख आहे, एवढं हे आहे, एवढं ते, पण हे सुख तुमच्याकडे जे आलं, जे तुम्ही अनुभवताय, जे तुम्ही उपभोगताय, ते घेण्यासाठी, ते करण्यासाठी तुम्ही खूप मोठा संघर्ष केलाय, खूप मोठा त्याग केलाय, खूप बलिदान दिलेलं आहे. खूप तुमच्या सुखाचं जे काय तुम्ही म्हणजे असल्या ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही अनुभवल्यात की त्यात अनुभवणं सोपं नव्हतं. त्या गोष्टी सुद्धा तुम्ही अनुभवल्या, तुम्ही त्या हे केल्या, म्हणून तुमच्यासाठी हे आलेलं आहे. आणि हे सुख तुम्हाला हे करण्यासाठी तुमच्यातली शक्ती जागृत झाली या सुखामुळे. हे सुख आलंय म्हणजे तुम्ही तुमच्यातली शक्ती जागृत केली म्हणून हे सुख आलंय. तुमचा कॉन्फिडन्स, तुमच्यातली नम्रता, विनम्रता, सगळ्यांना सांभाळून घेणं असेल, प्रेमानं हे घेणं असेल, सल्ला देणं असेल, मोटिवेशन करणं असेल किंवा परिवाराचं सुख असेल, जे सगळं असेल, बांधून ठेवणं असेल, सगळ्यांना सांभाळून घेणं असेल, या सगळ्यामुळं तुमच्या आयुष्यात हे सुख आलेलं आहे. थँक्यू सो मच. अँड न्यू बिगिनिंग्स तुमच्याकडं सुख आले, सुख तुमच्या दारी आले आणि हे सुख तुमच्याकडं आलेलं आहे. आणि हे सुख बरे दिन आहे म्हणजे दुःखाच्या दिवसांमधला संघर्ष जो आहे तो आपण लोक आपल्या मनामध्ये कसं असतं बरेच वेळा की सुखाचं ते संघर्षमय दिवस कितीही कटाटोपीचे, किती ह्याचे धडाधडीचे ह्याचे झाले तरी सुद्धा आपण पुढे जात असताना कुठंतरी एक मनामध्ये हे असतं. पण लक्षात ठेवा, हा संघर्ष आहे हेच तुमच्या सुखाच्या दिवसांना एक ती पहिलं चाहूल असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येणं आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात झालं कारण ती चाहूल होती सुखाची येण्याची.
तुम्ही त्या डळमळला नाही, डगमगला नाही, घाबरला नाही, परिस्थितीसमोर गुडघे टेकला नाही तुम्ही. तुम्हाला कितीही त्रास झाला तरी सुद्धा विश्वास ठेवला परमेश्वरावर, भगवंतावर. त्याची इच्छा असेल तसं होईल. त्यांना समर्पित करून तुम्ही केलं, त्यांना तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात. तुम्ही हे फूल आहे, कुठं व्हायचंय तुम्ही ठरवा. पण हे फूल पूर्णपणे समर्पित झालं परमेश्वराला, म्हणूनच तुमच्या आयुष्यात नवीन बिगिनिंग आहे, नवीन सगळं आहे, नवीन सुख आहे. आणि या सुखाची बरसात तुमच्या आयुष्यावर होते. सुखाचं दिवस तुमच्या आयुष्यात येत आहे, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या मुलांमध्ये. तुमचा सगळा संघर्षमय प्रवास इथं संपतोय. आणि म्हणूनच ही न्यू बिगिनिंग होते. नवीन सूर्योदय म्हणजे सूर्य जेव्हा उजेड असा पडतो तेव्हा सगळं आभाळ पूर्ण सगळं फाटून त्यातून सूर्याची अशी जी हे होते की नाही, ती एंट्री खूप मोठी असते. कारण कुठला बल्ब लावला तर त्याचा प्रकाश किती पडेल, किंवा काही त्याचा प्रकाश किती पडेल, पण सूर्याच्या प्रकाशापुढं ते हेच आहे ना. मग असा सूर्यासारखा प्रकाश, सूर्यासारखं तेज तुमच्यामध्ये उत्पन्न केलं दत्तगुरूंच्या आशीर्वादाने झालं, तुमच्या भक्तीमुळे, तुमच्या परिश्रमामुळे, तुमच्या कष्टामुळे झालं. म्हणूनच तुमच्या आयुष्यात हा चमकणारा असा भाग्योदय तुमच्या आयुष्याचा सुरू होते. खूप मोठं मेसेज आहे, खूप मोठा विषय आहे तुमच्यासाठी, आणि छान असा मेसेज दिला. थँक्यू सो मच. सक्सेस. आणि हे कार्ड मी खूप अट्रॅक्ट करत होते खरं तरी. आणि हे तुमचंच असं, तुमची एनर्जी असते म्हणून हे होतं. मी काय करतोय असं काय नसतं, त्यांचा आदेश असतो, तुमची एनर्जी असते. मी फक्त माध्यम आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं, एवढंच, दुसरं काय नाही आहे. तर हा सक्सेस आहे. आणि या सक्सेससाठी जो हे जे आहे, हे मला आत्तापर्यंत मी बघत असताना कार्ड मला खूप वेगळ्या पद्धतीने ते इमॅजिन मला होत होतं, ते अट्रॅक्शन असं होत होतं. मी कधी कधी सांगायची नाही, म्हणजे मी तुम्हाला रिअली सांगते. पण आज हे कार्ड जे आहे आणि याची जी रिॲलिटी आहे, हे आहे, हे प्रोटेक्शन आहे तुम्हाला. तुम्हाला म्हणजे हे श्रीकृष्णांचं प्रोटेक्शन आहे. श्रीकृष्ण आहेत, आणि श्रीकृष्ण आहेत, बजरंगबली आहेत, हे तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे. या आतपर्यंत कुणी नाही हे करायचं, इथं आत कुणी एंट्री करायचं नाही. कारण हे सक्सेस जे आहे तो तुमचा आहे. तुमच्या संघर्षानं, तुमच्या कष्टानं, तुमच्या प्रामाणिकपणानं, तुमच्या भक्तीनं मिळवलेले हे कष्ट आहे. आणि ह्या कष्टामध्ये कुणाचीही नजर पडू देणार नाही श्रीकृष्ण आणि दत्तगुरू. कारण तुम्हाला प्रोटेक्शन आहे, श्रीकृष्णांचं प्रोटेक्शन आहे, आशीर्वाद आहे. कुणी कितीही तुम्हाला हे करायचा प्रयत्न केला तर इथंपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. कारण ही शक्ती अशी आहे जी तुम्हाला थांबवून ठेवणारी आहे, तुमच्यावर आशीर्वाद देणारी आहे, तुम्हाला ब्लेसिंग्स देणारी आहे, आणि तुम्हाला खूप मोठ्या ह्याच्यावर अवद्यावर घेऊन जाणारी अशी शक्ती आहे. प्रोटेक्शन आहे, आणि सक्सेस आहे, नवीन सूर्योदय आहे, सकाळ आहे, हे सगळं येते. म्हणून सुख तुमच्याकडे येते, कारण तुमच्या सुखाला प्रोटेक्शन आहे. तुम्हाला तुमच्या सुखाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही, असा हा दत्तगुरूंचा आदेश आहे की तुमच्या सुखाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही. आणि हे सुख असं आहे जे म्हणजे इतिहासासारखं असं तुमचं सुख अमर आहे. अमर असं तुमचं सुख राहणार आहे. जे शब्द बाहेर पडतात ते त्यांच्या आदेशाने असतात. त्यांच्या आदेश असल्याशिवाय ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचणार ते त्यांच्याशी कनेक्ट असल्याशिवाय तिथं पोहोचत नाही. आणि हा मेसेज तुमच्यासाठी होता. थँक्यू सो मच. ज्या सुखाची वाट बघत होता ते सुख तुमच्या दारात आलं, जे सुख तुमच्या हातात आलं, जे सुख तुमच्या घरी आलं, खूप आनंदाने आलं, सुखाने आलं, वैभवाने आलं. आणि हे वैभव तुमचं अमर आहे, अमर राहणार आहे, आणि तुमचं नाव अमर राहणार आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. खूप मोठा मेसेज आहे, खूप मोठी रिडिंग ही झाली खरं तर. आणि तुमचीच एनर्जी असते. तुमच्या सुखाचे हे दिवस म्हणजे खूप मोठं ब्लेसिंग्स आहे तुम्हाला, आशीर्वाद आहेत तुम्हाला. आणि हे सुख म्हणजे तुम्हाला एका वेगळ्या आता मॅजिक होईल तुमच्या आयुष्यात. चमत्कारिकरित्या हे सगळं बदललं जाईल, बदलते, आणि एक नव्याची सुरुवात होते, नवं सुरू होते, नवीन सुरुवात होते तुमच्या आयुष्याची, सुखाची, आनंदाची. आणि आता असं काहीसं होईल, तुम्हाला फक्त आता तुमची जी स्वप्न आहे, तुमचे जे विजन्स, गोल्स जे आहेत ते आता रिॲलिटीमध्ये कन्वर्ट होताना तुम्हाला दिसायला लागेल. म्हणजे रिॲलिटीमध्ये येते सगळं, ते आता खरं पुरं होतं. तुम्ही कधीतरी स्वप्नामध्ये असं तुम्ही सुंदर छानसं असं घर बघितलंय, छानशी अशी जागा बघितली जिथे तुम्ही फिरायला गेलाय, आणि छानसं असं तुम्ही जे इमॅजिन केलेलं होतं की एखादं छानसं घर, छानसं असं तुमची गाडी असेल, तुमचं फिरायला जाणं असेल, तुमची स्वतःची पर्सनॅलिटी असेल, ती इमॅजिन केलेली असेल, तर ते सगळं आता रिॲलिटीमध्ये व्हायला लागते. आणि हे चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळे बदल होताना तुम्हाला आता दिसतील. तर हे सुद्धा हे तुमच्या मॅनिफेस्टेशनची बाजू,
ही मॅजिक जे होणार आहे, हे चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यात जे बदल होणार, हे मॅनिफेस्टेशनची ताकद आहे ही. हे चमत्कार म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट केलेले आहेत, तुम्ही मागितलेलं आहे, इथं कुणी काही केलेलं नाही आहे. हे सगळं तुम्ही मागितलेलं आहे. ब्रह्मांडामध्ये तुम्ही हे मॅनिफेस्टेशन सोडलेलं आहे. तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही दत्तगुरूंना सांगितलेलं आहे, तुमच्या आराध्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते ऐकलेलं आहे. त्यांनी त्याच्यासाठी तुमची परीक्षाही घेतली. मॅनिफेस्टेशन तुम्ही केलं, तुम्ही मागितलं म्हणून तुमच्याकडे येणार नाही. त्याच्यासाठी तुमची परीक्षा होणार आणि ते परीक्षेमध्ये तुम्ही पास झालाय म्हणूनच हे चमत्कारिकरित्या हे सुख जे आले ते तुमच्या दारात येते आणि त्याचं सुखाचं तुम्ही स्वागत करताय. थँक्यू 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 सो मच. आणि हे बघा लाईट ॲक्टिवेशन, हे खूप कार्ड ॲक्टिवेट म्हणजे असं अट्रॅक्ट करत होते बरं का. असं सूर्यासारखं तेज, असा प्रकाश, असा पांढरा शुभ्र असं तुमचा औरा तयार झालेला आहे. आणि हा औरा म्हणजे जगाला एक वेगळं ज्ञान देणारा एनलाइटमेंट, असं मला खूप असं अट्रॅक्ट होते. एनलाइटमेंट म्हणजे ज्ञान, तुमच्यातलं ज्ञान पराकोटीचं आहे, ते वाढते. सुख का तुमच्या दारी आलंय? कारण असं ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे. मग ते कुणातल्याही माध्यमातून असते, कोणतीही परीक्षा असेल, तुम्ही पास झालाय असेल, कोणती मोठ्यातली मोठी परीक्षा असेल आणि संघर्षाची परीक्षा असेल, आयुष्याची परीक्षा असेल आणि परीक्षा सगळ्याच माध्यमातली परीक्षा असेल, ती परीक्षा तुम्ही पास झालाय आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात एवढं मोठं आहे असं ॲक्टिवेशन, असं लाईट, असा प्रकाश तुमच्यामध्ये प्रवेश करतोय. सुख तर नक्कीच आलेलं आहे. शाईन करताय तुम्ही आता, कारण तुमच्याला जे गायडन्स दिलेले जात आहेत आणि तुम्हाला जे मेसेजेस दिले जात आहेत ते अगदी लाऊडली तुम्ही बाहेर सांगताय, देताय, कारण ते हक्कदार आहात तुम्ही ते देण्यासाठी. तुम्ही ते द्यायचं आहे कारण मार्गदर्शक आहात, एक कम्युनिटीशी तुम्ही कनेक्टेड आहात आणि खूप मोठ्या अशा एनर्जीशी तुम्ही कनेक्टेड आहात. म्हणून ही लाईट, हा प्रकाश तुमच्यामध्ये उत्पन्न होतोय आणि तो तुम्हाला द्यायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, करंट चॅलेंजेसमध्ये फसून न पडता तुम्हाला आता पुढं जायचं आहे. कारण खूप मोठा अवधा तुम्हाला पार करायचा आहे. एका मोठ्या जगामध्ये, अलौकिक क्षेत्रामध्ये प्रवेश करताय. अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला राहायचं नाही. तुम्हाला एक वेगळं नाव, एक विख्यात, प्रख्यात असं एक वेगळं सुख तुमच्याकडे येते. जे सुख असं आहे जे अचंबित करणारं असेल, अचंबित करणारं असं सुख तुमच्याकडे येते. म्हणजे हे या दुनियेला अचंबित करेल, समाजाला, जिथे जिथे तुम्ही राहताय, परिवाराला असेल, तुमच्या करिअरमध्ये असेल, तुमच्या शिक्षणामध्ये, शाळेत, कुठेही असेल, तर अचंबित करणारं असं यश आणि सुख तुमच्याकडे हे येतंय. आणि फॉरगिव्ह करताय तुम्ही हे फॉरगिव्ह केलं म्हणून सुख यायला लागले. महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही फॉरगिव्ह केलं, सोडून दिलं. कोणी तुम्हाला दुखवलं असेल, काय बोललं असेल, काय झालं असेल, सोडून दिलं तुम्ही. कारण त्या विषयामध्ये पडणं हा तुमचा स्वभावच नाही, त्याच्यामध्ये अडकणं हा तुमचा स्वभावच नाही. तुम्ही इतरांनाही तेच मार्गदर्शन करता, स्वतःलाही तेच मार्गदर्शन करता आणि दत्तगुरूंचं जे मार्गदर्शन असतं, जे इंट्युशन्स तुम्हाला असतात, त्याच्यावर सुद्धा तुम्ही पुढे जाता आणि हेच करत करत तुम्ही पुढे जाताय. तुम्हाला कशाची हे नाही आहे की नाही मी फॉरगिव्ह केले, सोडून दिले. कुणाच्या एनर्जीला तुम्ही जकडून राहत नाही. तुम्हाला तुम्ही कोणाशी कसं वागला किंवा कोण तुमच्याशी कसं वागलं, काही झालं तर नाही. तुम्ही फक्त माफ करताय, सोडून देताय, आनंदानं सर्वांना साथ देताय, त्यांची मदत घेताय. हे सगळं करत करत तुम्ही पुढे चाललाय. आयुष्याचा प्रवास आहे, असाच चालणार आहे कर्माने आणि हा तुम्ही चालवत आलाय. म्हणूनच सुख तुमच्याकडे येते आणि ह्या सुखाचे तुम्ही रिसीव्ह मोडमध्ये आलेले आहात. सुखाला तुम्ही रिसीव्ह करताय. हे सुख म्हणजे तुम्हाला रिसीव्ह करताना तुम्हाला एका वेगळ्या ह्याच्यामध्ये नेणारं असं हे सुख आहे. तुम्हाला वेगळ्या अध्यायामध्ये आणि नवीन जर्नीमध्ये तुम्हाला नेणारं असं हे सुख आहे. ज्या सुखाची खरं तर म्हणजे आश्चर्य वाटेल सगळ्यांना की हे कसं सुख आहे. ते सुख तुमच्याकडं दिलं जातं आणि एक्सपेक्ट मिरॅकल्स. आता तुम्ही फक्त विचार करायचा आहे, तुम्ही फक्त हे करायचं की तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स घडतायत. तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स घडतायत आणि हे मिरॅकल्स म्हणजे तुमच्या आयुष्याला चेंज देणार आहेत, वळण देणारं आहे, नवीन प्रवाहाकडे तुम्हाला नेणारं असे हे मिरॅकल्स आहेत. हे तुमच्या आयुष्यात घडतायत आणि मला रिमेंबर दॅट ओनली लव्ह इज रिअल. खूप खरं प्रेम तुमच्याकडं तुम्ही जे देताय आणि जे तुमच्याकडे येते ते सुद्धा तुमच्याकडे येते. तुमच्या आयुष्यात असं काही हे असेल की फायनान्शियल तर आहेच, त्या सगळे ब्लॉकेजेस निघून जात आहेत, पण ते असं सुख आहे वैवाहिक आयुष्यात असेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल, ते सुख, त्या सुखाची सुद्धा तुम्ही वाट बघताय किंवा त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला असेल किंवा हे झालं असेल, तर ते सुद्धा रिअल लव्ह जे आहे, खरं जे प्रेम आहे, जे तुम्ही मॅनिफेस्ट करत होता ते सुद्धा तुमच्याकडं येतंय. आणि नॅचरली तुमच्या आयुष्यात जे काही बदल आहेत, जे नॅचरली तुमच्या आयुष्यात हे बदल आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात घडतंय, तुम्हाला हे दिलं जाते, घडवलं जाते. सगळं हे फक्त आणि फक्त दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे होते आणि आशीर्वादामुळेच
होते, आदेशांमुळे होते. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून ती रीडिंग तो मेसेज तुम्ही तो घेऊ शकताय. ओके, थँक्यू सो मच. चॅनलला आणि व्हिडिओजना शेअर करा. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.